बीडच्या नगरपालिकेमध्ये आपत्ती प्रतिसाद स्वच्छता व्हॅन दाखल झालेली आहे। या व्हॅनचं काम असणार आहे ज्या ठिकाणी नाल्यांचं ब्लॉकेज आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबलेल्या आहेत, त्या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ही व्हॅन ते ब्लॉकेज काढण्याचं काम करणार आहे। मी तुम्हाला ही व्हॅन दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही व्हॅन आहे आणि हे प्रशिक्षित कर्मचारी आहेत। या व्हॅनसोबत 3 कर्मचारी असणार आहेत प्रशिक्षित आणि ही जी व्हॅन आहे या व्हॅनमध्ये अत्याधुनिक अशा काही तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे की जे तंत्रज्ञान ज्या काही नाल्या तुंबलेल्या आहेत, ज्या ठिकाणी नालीमध्ये गॅस तयार होतो, हे गॅस देखील बाहेर काढण्याचं काम ह्या व्हॅनच्या माध्यमातून होणार आहे। त्याचबरोबर प्रशिक्षित 3 कर्मचारी ह्या व्हॅनसोबत असणार आहेत आणि हे प्रशिक्षित कर्मचारी तुंबलेल्या नाल्या असतील किंवा ज्या ठिकाणी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला आहे, काही कारणास्तव या नाल्या बंद पडल्या आहेत, या नाल्या दुरुस्त करण्यासाठी आणि त्या पूर्ववत करण्यासाठी ही सगळी यंत्रणा कामाला येणार आहे। आणि पहिल्यांदाच बीडमध्ये अशी काही ही व्हॅन नगरपालिकेच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये स्वच्छतेसाठी याची खूप मोठं काम या व्हॅनचं असणार आहे। आपल्यासोबत अग्निशमन विभागाचे प्रमुख आहेत जाधव साहेब, काय सांगतात की कशा पद्धतीच्या व्हॅनचं काम असणार आहे, काय काम करेल? बरोबर सर, आता हे जे वाहन आहे आपत्ती प्रतिसाद स्वच्छता व्हॅन म्हणून आपण इकडं दाखल झाली आहे। तर त्याच्यामध्ये अत्याधुनिक हायड्रोलिक पंप आहेत आणि त्याच्यामध्ये ड्रेनेज जे ब्लॉकेज होतात पाईपलाईन वगैरे, तर त्यासाठी आधुनिक जे आहेत प्रेशराईज पाईप, तर त्याला ते दिलेले आहेत आणि ते ब्लॉकेज काढण्यासाठी आपण ते वापरू शकतो। आणि काही इक्विपमेंट असे आहेत की ते हेवी असतात, समजा 260 किलोच्या वरती आहेत किंवा त्याच्या अजून अधिक उंची असतात ते ब्लॉक उचलण्यासाठी, तर त्यासाठी पण आपल्याला ते हँडल वगैरे दिलेले आहेत त्याच्यामध्ये। तर ते आपल्यानी समजा एखादी नाली आहे, मोठी नाली आहे आणि त्याच्यामध्ये बरंच काळ ते बंद असते, तर काळांतराने काय होतं त्याच्यामध्ये विषारू वायू तयार होतात आणि त्याच्यामध्ये काय आहे ते स्मेल वगैरे, समजा अंड्याच्या सडल्यासारखी स्मेल वगैरे येते। तर त्यांना पण आपण बेसिक म्हणजे माहिती दिलेली आहे की कसं ओळखायचं, काय करायचं त्या बाबतीत, कारण का हे धोकादायक असतो। कारण असे पहिले घटना झालेले आहेत, काही लोक नाल्यामध्ये गेलेले आहेत किंवा त्या टायमाला बेशोधून काहीतरी अनर्थ होऊ शकतो, तर त्याची पण त्याच्यामध्ये इक्विपमेंट दिलेले आहेत। तेव्हा नालेमध्ये उतरताना त्यांना काय व्हायला नाही पाहिजे म्हणून त्यासाठी BS8 एक किट दिले त्यांना, तर ते वापरून त्यांना आतमध्ये जाता येईल या प्रकारे। आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक ओपन सर्किट एक दिलं आहे आणि एक क्लोज सर्किट दिलं आहे। ओपन सर्किट जे आहे ते 45 मिनटापर्यंत चालतो आणि जे क्लोज सर्किट आहे तर त्याची कॅपॅसिटी 2 तासापर्यंत आहे, म्हणजे माणूस 2 तासापर्यंत आतमध्ये सेफ राहू शकतो। आणि समजा विषारू वायू जे आहेत ते आपण आतमधून जे काढायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी एक्झॉस्ट फॅन म्हणून दिलेलं आहे आणि बाकीचे पण खूप छान इक्विपमेंट दिले त्याच्यामध्ये। तर सर मला सांगा की आपण जर बघितलं तर बीड शहराची रचना आहे, म्हणजे अतिशय छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तर त्या गल्ल्यामध्ये नाल्या आहेत, छोटे छोटे भाग आहेत, या ठिकाणी प्रभाग आहेत, तर वाहन मोठं आहे, तर ती जर ज्या ठिकाणी हे पोहोचत नाही त्यासाठी काही वेगळी व्यवस्था असणार आहे का वाहनामध्ये? राईट सर, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे। आणि जे पाईपची जी कॅपॅसिटी आहे ते 30 मीटरपर्यंत आहे आणि आपण समजा इकडं जरी ठेवलं तर ते गलीमध्ये 30 मीटरपर्यंत ती पाईप जाऊ शकते आणि जे बाकीचे इक्विपमेंट आहेत ना, तर ते आपण स्थलांतरित करू शकतो। तर त्याचा एक फायदा आहे की आपण त्या ठिकाणी ते इक्विपमेंट घेऊन वापर करू शकतो। असं काही नाही की छोटी नाली असली तर जाता येणार नाही, तर त्यापर्यंत पोहोचू शकतो सर आपण। शेवटचा प्रश्न विचारत होतो साहेब की प्रत्येक शहर असेल किंवा गाव असेल, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो स्वच्छतेचा, आणि आपण जर पाहिलं तर बीडच नाही तर प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, या ठिकाणी स्वच्छतेच्या प्रश्नावर अनेक वेळा गदारोळ होतो। नागरिकांचे मागणी असते की आमच्या भागात स्वच्छता नाही, नाल्या तुंबलेल्या आहेत। तर भविष्यात ही व्हॅन खरंच चांगल्या पद्धतीने काम करेल आणि याचा फायदा शहरासाठी कसा होईल? सर नक्कीच, हा सगळीकडं एक बीडचाच प्रश्न नाही आहे, हा जिल्ह्याचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्र शासनाने ही जिल्ह्याकरिता गाडी प्रोव्हाइड केलेली आहे। आणि आपले जे नगरपालिकेची बॉडी आहे किंवा CO साहेब आहेत, नगराध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा स्वच्छता सभापती साहेब आहेत, ह्या सगळ्यांनी ह्याची मागणी बऱ्याच वर्षापासून चालू होती, तर ती आपल्याला यश आलं आहे समजा त्याच्यामध्ये। आणि हे नक्कीच आपल्याला बीडसाठी फायदेशीर ठरणार आहे। सर ते रिक्वायरमेंटवर डिपेंड आहे, समजा कलेक्टरकडून ऑफिसमधून समजा रिक्वायरमेंट आली, इतर तालुक्यात पाठवायची आहे, तर तेव्हा ही गाडी पाठवत नाही येईल। निश्चितच जाधव साहेब होते, त्यांच्याच सध्या मार्गदर्शनाखाली ही व्हॅन बीडमध्ये काम करते। प्रशिक्षित 3 कर्मचारी आहेत आणि जर रिक्वायरमेंटनुसार इतर तालुक्यामध्ये जर ह्या व्हॅनची आवश्यकता लागली तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही व्हॅन इतर बीड जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये जाऊ शकते। मात्र निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बीडमध्ये ज्या काही नाल्या आहेत, तुंबलेल्या नाल्या असतील किंवा यापुढे त्या नाल्या तुंबतील किंवा त्याच्यामुळं अस्वच्छता निर्माण होईल, त्यासाठी ही अत्याधुनिक व्हॅन अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। कॅमेरामन मुकुंद सह मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।